हॅलो गाईज, नमस्कार आणि वेलकम बॅक टू वन मोर न्यू व्लॉग. तर मागच्या व्लॉगमध्ये मी बोलले होते की आम्ही कुठेतरी 2 दिवसाच्या ट्रिपचा प्लॅन करतोय आणि आमचं फायनली डेस्टिनेशन फायनल झालं आणि आता आम्ही निघालोय महाबळेश्वरला जाण्यासाठी. ओके, तर पुण्यापासून महाबळेश्वर पाहिलं तर 110-120 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. 3-3.5 तास लागतील. तर आम्ही निघालो, आता जवळपास पोहोचलो आहोत. थोड्याच वेळामध्ये आम्ही महाबळेश्वर आणि पाचगणीकडे जाऊ. ओके, तर आजच्या व्लॉगमध्ये आपण महाबळेश्वर आणि पाचगणीला एक्सप्लोर करणार आहोत. तर होईल तितकं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. ओके, चलो बाय बाय, स्टे ट्यून. हॅलो, तर आता आम्ही थांबलो ब्रेकफास्ट करण्यासाठी. खूप जवळ आलो आता महाबळेश्वरच्या. इथनं बघितलं तर मॅप रोड दिसते. आणखी महाबळेश्वर फक्त 41 किलोमीटर दिसते आणि रोडवरती खूप छान लोकेशन भेटलं आम्हाला. तर म्हणलं चला इथं आपण ब्रेकफास्ट करूयात. लोकेशन बघू आपण इथलं. ठीक आहे, तिथं दिसते पाठीमागं मॅप्रो. पंचगणी 15 किलोमीटर आहे आणि महाबळेश्वर 41 किलोमीटर आहे. थांबलोय आम्ही घाटात. पिल्लू हाय. हॅलो गाईस, तर महाबळेश्वर मध्ये आम्ही येऊन पोहोचलो आहोत आणि सध्या आम्ही आहोत पाचगणी येथे. रोडवरती येताना मला खूप सुंदर लोकेशन भेटलं आणि आम्ही लगेच गाडी साईडला लावली आणि इथून थांबलो आहोत. ऑफकोर्स मी तुम्हाला लोकेशन नक्की दाखवेन, त्याआधी बघू आहो आणि पिल्लू काय करतायत. हे काय झालं त्यांचं, काय आहे? चला फास्ट चला. खूप सुंदर वातावरण आहे. मेन रोडवरती हे लोकेशन आहे. खूप छान झाडं आहेत इथे. छोट्या छोट्या ना काही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी पण त्याने इन्स्ट्रुमेंट ठेवले आहेत. हे बघा, खाली दरी आहे, तिथं नदी आहे. ऑसम. हॅलो, बापरे, दगदगीच्या आयुष्यातून इथं आल्यानंतर जो सुकून भेटतो ना, एक नंबर. आणि इथला जो व्ह्यू आहे ना, इथलं जे लोकेशन आहे ना, इथून निघावंच नाही वाटत आहे. पण ऑफकोर्स आपल्याला पुढे खूप सारे पॉइंट कव्हर करायचे, तर आम्ही निघतोय. ओके गाईस, तर फायनली आम्ही रूम मध्ये येऊन पोहोचलो आहोत आणि रूम मध्ये आल्यानंतर जो आनंद आम्हाला झाला जो गाणं आपण मी सांगू शकत नाही. म्हणजे त्यानंतर महाबळेश्वरचा प्रवास एकीकडे, महाबळेश्वर एकीकडे, पाचगणी एकीकडे आणि इथे भेटलेली रूम आणि त्याच्या समोरचा व्ह्यू एकीकडे. बापरे, अप्रतिम अप्रतिम. म्हणजे माझी स्माइल बघून तुमच्या लक्षात येत असेल की आम्हाला किती जास्त आनंद झालाय. खूप भारी रूम भेटली. तर आता मी रूम वगैरे नाही दाखवणार कारण की आम्ही खूप थकलो. थोडा वेळ आराम करून आम्ही परत बाहेर जाणार आहोत. तर उद्या मी तुम्हाला मस्त पूर्ण रूमची टूर करेन. पलीकडे व्ह्यू वगैरे जे पण काय ते सर्व तुम्हाला डिटेलमध्ये मी दाखवेन. छान. कसं वाटली रूम? एक नंबर ना. पिल्लू, तुला कशी वाटली? पिल्लूला तर इतकी स्पेस भेटली ते खेळण्यासाठी. रूम तर मोठी आहे, गॅलरी तर त्याच्यापेक्षा जास्त मोठी आहे. आणि थोडंसं आम्ही पिल्लूला मस्त बॅट बॉल वगैरे घेऊन आलोच आहोत. तर पिल्लू मस्त इथे 2 दिवस एन्जॉय करणार आहे. तर चलो, आम्ही थोडा वेळ आराम करतो, फ्रेश होऊन बाहेर निघतो. बाय बाय.